मी विवेक कुलकर्णी, नाथ वास्तु ज्योतिष कार्यालय आपले हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण बोलणार आहोत की वास्तूमध्ये निगेटिव्ह एनर्जी कशी ओळखावी। ज्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात, ज्या घरामध्ये पैसा टिकत नाही, खूप मेहनत केली जाते परंतु पैसा घरात राहतच नाही, ज्या घरात वारंवार गर्भपात होतात, ज्या घरात वारंवार आरोग्य खराब होतं, मग अशा घरातल्या लोकांनी काय करायचं आहे की एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे, याच्यामध्ये पूर्ण पाणी भरायचं आहे, देवाजवळ ठेवा किंवा घरामध्ये जे काही प्रमुख दर्शनी भाग आहे त्या ठिकाणी ठेवा आणि एक लिंबू त्या पाण्यामध्ये सोडा। जर तो लिंबू खाली लागला म्हणजे पाण्याच्या तळाला लागला तर तुमच्या घरात काहीतरी मोठी निगेटिव्ह एनर्जी आहे, आणि तो जर लिंबू वर पाण्यावर तरंगला तर तुमच्या घरात काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, हे त्याचं लक्षण असतं। मग आता ज्या भक्तांच्या घरात अशी निगेटिव्ह एनर्जी आढळून आलेली आहे तर त्यांनी अवश्य निसंकोच नाथ वास्तु ज्योतिष कार्यालयामध्ये संपर्क करा। आम्ही आपल्या घरी येणार आणि कोणत्या प्रकारची एनर्जी आहे, भूत प्रेत पिशाच पलित याक्षिणी डाकिनी का काय अजून काही वेगळं आहे, तर हे आम्ही शोधून काढणार आणि त्यावर तुम्हाला रामबाण असा उपाय सांगणार की ज्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी टिकणार, आरोग्य टिकणार, तुमच्या घरातल्या लोकांचं यश मिळणार, तुमच्या मनातल्या महत्वाकांक्षा पूर्ण होणार। अशा प्रकारच्या सर्व ज्योतिषीय मार्गदर्शनासाठी तुम्ही आजच संपर्क करा नाथ वास्तु ज्योतिष कार्यालय। भोलेनाथ सबके साथ।